2010 चा महाराष्ट्र दिन शनिवार होता। तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी होती? मग आता याचं उत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे। मे महिना जो असतो तो 31 दिवसांचा असतो आणि मे 31 मधून हे एक वजा करायचे, राहील काय 30। आता जून महिन्यामध्ये 30 दिवस असतात, 30 दिवस घ्यायचे। जुलै महिना जो असतो तो 31 दिवसांचा असतो, 31 घ्यायचे। ऑगस्ट सुद्धा लगेच 31 दिवसांचा असतो, 31 घ्यायचे। नंतर सप्टेंबर महिना जो आहे तो 30 दिवसांचा असतो आणि ऑक्टोबर म्हणजे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, म्हणजे 2 ऑक्टोबरचे हे दोन आपला ऑक्टोबरचे 2 दिवस घ्यायचे, 2। आणि आता फक्त काम करायचं की या संख्यांना 7 ने भाग द्यायचा आणि जे बाकी शिल्लक राहील तेवढी पुढे लिहायची। आपल्याला माहितच आहे 7 ने भाग का द्यायचा, कारण की 7 आणि 7च्या पाड्यातल्या ज्या संख्या येतात त्यामध्ये तोच वारीचा असतो, म्हणून आपण ते संख्या वजा करायच्या। आणि 30 दिवस आले तर 2 दिवस बाकी लिहायची, 31 दिवस आले तर बाकी 3 लिहायची। मग त्याप्रमाणे 7×28 2 दिवस बाकी, 30 आले पुन्हा 2 दिवस बाकी आली, 31 आले व 3 दिवस बाकी आली, 31 आले 3 दिवस बाकी आली, 30 दिवस आले 2 बाकी। याला भागच जात नाही म्हणजे शब्द लिहायची। आणि आता दिवसांची बेरीज करत असताना 7 दिवस आले किंवा 7च्या पटीत आली बेरीज की ती बेरीज सोडून द्यायची। 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 बेरीज आली, तोच वार आला म्हणजे शनिवार आला, सोडून द्यायचा। पुन्हा पाहायचं 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, या ठिकाणी सुद्धा 7 बेरीज झाली। याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी शिल्लक काहीच राहत नाही, म्हणजेच या ठिकाणी त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती शनिवारीच होती, म्हणून शनिवार।